अध्यक्ष महोदय, सन 2026-27च्या अंदाजपत्रकाच्या अनुदानांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी मी उभा आहे। राष्ट्रवादी शरद पवार नाही खरं तर या अर्थसंकल्पातून सरकारनं महाराष्ट्राच्या जनतेला भरभरून असं दिलंय असं म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाहीये। आणि त्याच्यामध्ये राष्ट्रवादी लिहून दिलं ना तुम्ही। आज नगर विकास विभागावर बोलताना मी ज्या शहरातून येतो त्या पुणे शहरातील काही मूलभूत प्रश्न आहेत जे सोडवलं जाणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे, त्याच्यावरती मी भाष्य करणार आहे। अध्यक्ष महोदय, उन्हाळा आलेला आहे आणि अशा वेळी सगळ्याच शहरामध्ये मोठ्या प्रमाणावरती झोपडपट्ट्या आहेत आणि यामध्ये आगी लागण्याचं प्रमाण हे वाढल्याचं आपल्याला प्रत्येक उन्हाळ्यामध्ये दिसून येतं। नुकत्याच पुणे शहरामध्ये 2 ठिकाणी झोपडपट्ट्यांमध्ये आगी लागल्या आणि दोन्हीही झोपडपट्ट्या दुर्दैवानं माझ्या हडपसर मतदारसंघात येतात। त्यातली एक झोपडपट्टी जिथे आग लागली ती हडपसरमध्ये लोहिया उद्यानच्या मागच्या बाजूला आहे आणि दुसरी झोपडपट्टी ही मिरेकर वस्ती म्हणून आहे, त्या ठिकाणी आहे। आणि दोन्ही ठिकाणी जळीत झाल्यानंतर संपूर्ण झोपड्या अध्यक्ष महोदय भस्मसात झाल्या। एक तर काय की आता सगळ्या घरांमध्ये लाईट आहे आणि सगळ्याच घरामध्ये गॅसची कनेक्शन आहे। ही सगळी पत्र्याची का कुडाची टेम्पररी घरं बांधलेली असतात आणि याला एकदा आग लागली तर सिलेंडरचे स्फोट झाले तर आजूबाजूच्या प्रचंड वस्तीमध्ये ही सगळी आग पसरते आणि अरुंद रस्ते, आत जायची सोय नसते। अशामुळं अग्निशामक दलाला ही आग विझवणं सुद्धा अतिशय जिकिरीचं होऊ शकतं। त्याच्यामुळं सरकारने आता नो न्यू स्लम पॉलिसी जी आणलेली आहे ती अतिशय चांगली आहे, पण त्याचबरोबर ह्या ज्या जागा आहेत, ज्या सरकारी जागांवरती या सगळ्या स्लम उभ्या राहिलेल्या आहेत, यांचं पुनर्वसन किती लवकर होणार हाच खरा प्रश्न आहे। एक तर होतंय असं की सरकारी जागेवर झोपडपट्टी आहे, ती घोषित आहे का अघोषित आहे, या सगळ्या वादामध्ये या झोपडपट्टीवाल्यांना कधीही मदत लवकर मिळत नाही। आता जवळजवळ 1 महिना होत आलाय, त्यांचा संसार उघड्यावर आहे, पण कुणीही त्यांना मदत द्यायला पुढे येत नाही। त्याच्यामुळे या संदर्भात कुठेतरी एक नियमावली, कायदा झाला पाहिजे आणि या सगळ्या गोष्टींचं पुनर्वसन हे अध्यक्ष महोदय ताबडतोब केले पाहिजे, अशी आपल्या मार्फत माझी शासनाकडे मागणी आहे।